आणि ज्यांना ज्यांना या विषयासंदर्भात माहिती आहे त्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडायचे आहेत की फक्त मुनगेगाव विरोध करतोय म्हणून आपल्याला विरोध करायचा आहे की या प्रकल्पातून काय नुकसान होणार आहे हे ज्यांना माहिती आहे त्यांनी कृपया माहिती द्यायची आहे आणि आपण या ठिकाणी या चर्चेला सुरुवात करायची आहे। आकेला प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। महिलांचाही सहभाग बऱ्यापैकी आहे। पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो। आता आपल्या सरपंचांनी आपल्या समोर जो विषय मांडला, खरोखरच जो हा अणुऊर्जा प्रकल्प आहे तो आपल्या कोकणसाठी किंवा किंबहुना आपल्या दशकृषीसाठी अत्यंत घातक आहे। त्याच्यातून किरणोत्सर्ग पण होण्याची शक्यता आहे। पुढचे धोके आहेत ते जे हे करणार आहेत ते त्याची काहीतरी काळजी घेतली असेल, परंतु आपण आपलं जे मुख्य पीक आहे आंबा, जे आज शेतकरी आपल्या मुलांसारखं त्याचं संगोपन करतायत आंबा बागायतीचं, त्या बागायतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। त्याशिवाय अन्य शेती आहे, भात शेती, मत्स्य उत्पादन आहे, त्याच्यावर एक अत्यंत घातक असे परिणाम होणार आहेत। जे त्याच्या रिएक्टर मधनं जे पाणी सोडणार आहेत ते समुद्रात सोडणार, त्याच्यामुळे मत्स्य उत्पादन घटणार। जो हवेत राखेचा राख हवेतून निघणार ती आपल्या कलबाच्या किंवा अन्य झाडाच्या पानांवर साचून त्याचं प्रकाश संश्लेषण थांबणार आहे आणि अशा प्रकारे सगळ्यात नैसर्गिक संपत्तीचं आणि साधन सामग्रीचं नुकसान होणार आहे। तरी आणखी यापेक्षा इथे उपस्थित बहुसंख्य जाणकार आहेत, त्यांना माहिती आहे, त्यांनी ज्यांना कोणाला काय ह्याच्या यापेक्षा अधिक माहिती असेल त्यांनी कृपया सांगायची आहे। देवगड तालुक्यात मुनगे प्रश्नचिन्ह आहे। 4000 ते 7200 मेगावॅट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प सुरू करण्याचे प्रस्तावित आहे। या अणुऊर्जा प्रकल्पामुळे मुनगे ग्रामस्थांकरिता निर्माणारे प्रस्तावित धोके। मुनगे एक ठिकाणी आपण पंचकृषी म्हणूया। ग्रामस्थांचे स्थलांतर, ग्रामस्थांना आपले गाव सोडून अन्यत्र स्थलांतर व्हावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। 2. अणुकचरा विल्हेवाट, अणुभट्ट्यांमधून निघणारा अणुकचरा हजारो वर्षापर्यंत किरणोत्सर्गी अंगी घातक असतो। या अणुकचऱ्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लागत नसल्याने भूगर्भातील पाणी दूषित होण्याचा आणि किरणोत्सर्गाचा धोका कायम असतो। मत्स्य व्यवसायावर परिणाम, अणुऊर्जा प्रकल्पामधून समुद्रात सोडण्यात येणाऱ्या गरम पाण्यामुळे सागरी पर्यावरण, कांदळवन तसेच संपूर्ण किनारपट्टीसह मत्स्य व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होईल। स्थानिक शेतीवर परिणाम, अणुऊर्जा प्रकल्पातून निघणाऱ्या वाफेमुळे आंबा, काजू तसेच अन्य शेतीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो। पर्यटन व्यवसाय धोक्यात, पर्यटन व्यवसाय छोट्या मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर सुरू असून त्याच्यावर देखील प्रतिकूल परिणाम होऊ शकतो। अणुऊर्जा प्रकल्पाचे धोके विचारात घेता याबाबत सर्वांनी वेळीच सावध होऊन या प्रदूषणकारी प्रकल्पाला विरोध करणे गरजेचे आहे। आता हा आपल्याला विरोध करायचा आहे की नाही? कशासाठी करायचा आहे? निसर्गाचा ऱ्हास टाळण्यासाठी। बरोबर, म्हणजे आपली आता पिढी संपण्याकडे चालली आहे, पण पुढच्या पिढीला भविष्यात धोका निर्माण होऊ नये यासाठी हा किरणोत्सर्गी प्रकल्प आपल्याकडे नको, यासाठी ही आपली एकजूट आहे आणि ही एकजूट कायम राखायची आहे आपल्याला। आज बऱ्यापैकी लोक जमले आहेत, कारण टायमिंग 4चा आहे, त्यामुळे कामानिमित्त पण काही लोक येऊ शकले नसतील, परंतु आलेल्यांचे आभार आणि बहुसंख्येने आलात। तर कशा प्रकारे आपण आता हा प्रकल्पासाठी विरोध करायचा आहे, काय करायचं आहे ते ठरवूया, प्रत्येकाचं मत जाणून घेऊया। पण देवगड तालुक्यात हा प्रस्तावित प्रकल्प आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे। 4 प्रकल्प, जैतापूर पासून मुनग्यापर्यंत असे 4 प्रकल्प होणार आहे हे अणुऊर्जा प्रकल्प। त्याच्यातलाच हा भाग असू दे किंवा नसू दे, त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी मोजणी केली मुनग्यात, त्याच्यानंतर आपल्या हिरे गावात पण त्यांनी मोजणी केलेली आहे। ती कशासाठी केली त्यासाठी मी चौकशी केली, शेखर आणि मी दोघे गेलो होतो। तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की सौर ऊर्जा प्रकरण आहे हे, मग त्या मालकांशी म्हटलं कॉन्टॅक्ट करून द्या मला, तर त्यांचा त्यांनी नंबर दिला। पण त्यांनी मला जे मी सांगितलं, मला पत्र द्या, प्रोजेक्ट रिपोर्ट पाठवा मला, काय आहे तो, त्याच्यावर आम्ही ठरवू काय करायचं ते, पण त्यांनी अजूनपर्यंत पाठवलेला नाही। त्यामुळे हे गपागोपी सगळं चाललेलं आहे। आपण जर झोपून राहिलो तर ते आपला डाव साधणार आहे, त्यामुळे आपण गाफील राहता नाही यासाठी हे आपल्याला सभा घेणे गरजेचं आहे।
कसली ग्रामपंचायतीची पण परवानगी घेतली. मला वाटतं हे नियोजन जे गव्हर्नमेंटचं आहे की नाही ते 15 ते 20 वर्षा अगोदर आहे. कारण संबंधित जे म्हणजे शासकीय यंत्रणेचे संबंधित जे लोक आहेत त्यांनी ग्रामस्थांच्या जमिनी विकत घेतल्या आहेत आणि त्या जमिनीवर आता हा प्रकल्प चालणार आहे. काही जमिनी आपल्या हिंदळे मंदिराच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्या काही कंपनीनेच घेतलेल्या आहेत, वेगवेगळ्या कंपनी. मग तेच सरकारशी संबंधित त्या कंपन्या आहेत. हिंदे गावात 65 हेक्टर एकर म्हणजे जवळजवळ 160 एकर 6437 गुंठे एवढी जागा या कंपन्यांनी घेतलेली आहेत. हे त्याची आट आहे. सगळ्या कंपन्या गोव्याच्या आहेत. धनिष्ठा रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी गोवा, मार्गॉक्स हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड तर्फे बाबली गोपीनाथ प्रभू देसाई गोवा, सँडस्टोन रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड गोवा, रेवती रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड वास्को द गामा गोवा, तुषार ड्रिलिंग अँड एक्सप्लोरेशन प्रायव्हेट लिमिटेड गोवा, गणपाल रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड गोवा. गणपाल रिअल इस्टेट हे दोन वेळा घेतले त्यांनी जागा. दिनी रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे 21/7, 22/1, 23/12, 24/8, 28/9 आणि 3/33 म्हणजे बहुतेक ही मोरवे लाईन असेल. आणि ही आहे ती 234 200. जरा आधी हे जे आठवते वाचून दाखवते, तुम्ही विचारा. आपल्या सडेवाडी या ठिकाणी गोवातल्या बऱ्याच कंपन्यांनी या ठिकाणी जागा घेतलेल्या आहेत. त्यापैकी धनिष्ठा रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड गोवा कंपनी आहे. 234/11, 234/14, 241/4, 247/25, 247/26, 247/29, 248/1, 250/11, 251/21, 263/5 अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कंपन्यांनी जवळजवळ 65 हेक्टर जमीन म्हणजे 160 एकर 6437 गुंठे एवढी जागा आपल्या सडेवाडीत घेतलेली आहे. प्रायव्हेट जागा घेऊन त्याने काही प्रोजेक्ट केला तर त्याला आपण विरोध करू शकत नाही. परंतु अणुऊर्जा सारखा जर प्रकल्प करत असतील तर ती ग्रामस्थांची परवानगी पाहिजे आणि त्यामुळेच आपल्याला विरोध करायचा आहे. सौर ऊर्जा आणून देत, पवन ऊर्जा आणून देत, सीवर्ल्ड प्रकल्प आणून देत, त्याला आपण विरोध करायचा नाही आहे. पण असे जर अणुऊर्जेचे प्रकल्प किंवा औष्णिक ऊर्जा प्रकल्प येत असतील तर त्याला कडाडून विरोध करायचा आहे आणि त्याला सर्व ग्रामस्थांची मान्यता आहे ना. कुठले घातक हे असतील प्रकल्प त्याला विरोधच करायचा. आता ही मोजणी झालेली आहे म्हणजे ती कशी पण होऊ दे, अधिकृत होऊ दे, अनधिकृत होऊ दे, तो प्रोजेक्ट जर लादत असतील तर आपल्याला ह्या नुसत्या बैठका घेऊन चालणार नाही. प्रत्यक्ष जागेवर जाऊन आपल्याला विरोध करायचा आहे आणि त्यावेळी तुमची साथ महत्वाची असणार आहे. कारण पुरुषांपेक्षा महिलां जर पुढे असल्या तर लाठीमार किंवा लाठीचार्ज करत नाही पोलीस. पण पुरुष जर पुढे असतील तर लाठीचार्ज करतात. पण त्याला काय आम्ही घाबरत नाही, आम्ही पण पुढे असणार. पण महिला असतील तर ते आंदोलन जरा वेगळ्या दिशेने जातं, वेगळ्या दिशेने करता येतं. त्या दिवशी अनुजा बोलली मला की दादा मीटिंग संध्याकाळची म्हणजे अशी 4ची लाव, रविवारची लाव, म्हणजे आम्ही महिला जमू. तिचे पण आभार, कारण महिलांची गरज असते आणि बहुसंख्येने महिला उपस्थित आहेत त्याबद्दल आधी तुमचे आभार. तर अजून काही या विषयात कोणाला काही बोलायचं असेल आणि मार्गदर्शन करायचं असेल तर करा. आपण तो मग ठराव एकमेकांना लिहून घेऊया आणि पुढची दिशा ठरवण्यासाठी मुंडेवाल्यांशी संपर्क साधून त्यांनी कशा प्रकारे आंदोलन. आज त्यांची मुंबईत सुद्धा मोठी मीटिंग झाली, भरपूर लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. तर त्याप्रमाणे आपणही कृती करूया. प्रकल्प होऊ देत किंवा नको होऊ देत, पण बाबा आपला विरोध आहे. आपण ग्रामपंचायत मार्फत आपल्या सगळ्या संबंधित लोकांमार्फत हा प्रस्ताव सरकारकडे पाठवूया, निवेदन देऊया की बाबा आमचा कायमस्वरूपी अशा गोष्टींना विरोध आहे म्हणून. गावातले जमलेला आहोत ना, मग तुम्ही आता जी मीटिंग झाली त्याच्याआधी पहिले एक ठराव घ्या की आमचा विरोध आहे आणि ग्रामपंचायतीच्या विश्वासात न घेता जी तुम्ही मोदीन केला याचाही आमचा विरोध आहे. ठराव तर करायचाच आहे, पण एक मी आता सगळे आपण विरोधकच आहोत. एक उलट प्रश्न विचारतो. समजा
आम्ही कसं ऐकवीत किंवा हे पेपरमध्ये येणाऱ्या बातम्यांवर आमचा तेवढा गाढा अभ्यास नाही या गोष्टीवर. जर कोणाचा अभ्यास तसा असेल आणि प्रकल्पाला समर्थन कोणाचं असेल तर त्याने तसं सांगावं. तुर्तास आम्ही त्याला गाव विरोधी म्हणणार नाही. बरोबर ना? नाही, तोटे आहेत तसे फायदे पण हा. पण ते फायद्यापेक्षा तोटे आपल्या त्रासदायक आहेत. भविष्यात तो अणुऊर्जा प्रोजेक्टला हे अणुऊर्जा प्रोजेक्टला विरोध असायचं एक महत्वाचं कारण म्हणजे की इथून जे सातत्यानं गरम पाणी बाहेर पडणार असतं तिथे कुलिंग सिस्टीम असते आणि तिथून जे पाणी बाहेर पडतं ते जर का 8 डिग्री सेल्सिअसने जास्त असेल ते सातत्यानं तिथे समुद्रात तुम्ही मिक्स करत राहणार आहात आणि त्यामुळे समुद्रातली जी इकोसिस्टम आहे ती डॅमेज होत असते. दुसरं म्हणजे या ठिकाणी साधारणपणे रोज 70 किलो एवढं युरेनियम जाळलं जाणार आहे आणि त्याच्यातून मी जैतापूरचा साधा डेटा आता बघत होतो तर 1 मीटर गुणिले 1 मीटर गुणिले 2.5 मीटर एवढा न वापरलेलं फ्युल किंवा जसं आपण कोळसा जळला की राख तयार होते अशा प्रकारचं अतिशय हायली रेडिओ असं इंधन तिथे शिल्लक राहतं की जे पुरेसं जळलेलं नसतं. हे जे शिल्लक राहिलेलं असतं त्याच्यात आता बरीच सुधारणा झालेली आहे तरी पण अनेक वर्ष ते तिथेच पडून राहतं आणि तिथे एक वेळ युरेनियम पत्करलं पण हे जे शिल्लक राहिलेलं युरेनियम म्हणूया आपण ते अधिक धोकेदायक असतं आणि हजारो वर्ष नाही पण निदान 100 वर्ष तरी ते तिथे ठेवतात आणि नंतर ते एकदम उचलतात आणि हे उचलून नेणं ही प्रक्रिया सुद्धा मला जरा धोकेदायकच वाटते कारण ते लेड मध्ये पॅक करून नेत नाहीत ते स्टील मध्ये पॅक करून नेतात. यातले जे बारीक सारीक डिटेल्स आहेत ते कधी आमच्यापर्यंत येत नसतात. त्याच्यातल्या ज्या सगळ्या सेफ्टी नॉर्म्स आहेत त्या पाळल्या जातील याची खात्री द्यायची परिस्थिती नाही आणि जर का हे ऑप्टिमम लेवलला हा प्रोजेक्ट काम करत असेल तर त्याच्यात जनरली काय धोका असत नाही पण शेवटी गाडीला कधीतरी एकदाच ऍक्सिडेंट होत असतो ना. जोपर्यंत सगळं ठीकठाक चाललेलं आहे तोपर्यंत काय नाही आनंद आहे पण हे अधूनमधून काहीतरी वेळोवाकडे घडतच असतं आणि त्याच्यात जवळच्या लोकांना सगळ्यात जास्त धोका असतो. त्यामुळे माझा या प्रोजेक्टला विरोध आहे. आणि दुसरी गोष्ट अशी असते की आंब्याचं पीक हे आता लहरी झालेलं आहे निसर्गावर अवलंबून आहे. उद्या ज्यावेळी लोकांना समजेल की अरे इथे न्यूक्लिअर प्रोजेक्ट जवळचा आंब्याने विकायला आणलेला आहे त्याच्यात तर रेडिएशन असणार नाही ना म्हणजे आणखीन एक धोका वाढणार आहे. आम्हाला मदत करणारं काय नाही होत आहे. आणि रेडिएशन हा विषय असा आहे की माणसाला एखादी गोष्ट कशी समजते तर आमच्या पंचेंद्रियांमार्फत समजत असते. आम्ही एकतर ऐकू शकतो, बघू शकतो, स्पर्श होऊ शकतो, वास घेऊ शकतो किंवा जिभेला त्याचा चव समजू शकतो. रेडिएशन हा असा विषय आहे की यातल्या एकाही गोष्टीला ते प्रतिसाद देत नाही. म्हणजे आपण बघू शकत नाही, ऐकू शकत नाही, चव घेऊ शकत नाही, स्पर्श होत नाही किंवा हंगू शकत नाही. मग अशी गोष्ट जर का आम्हाला डॅमेज करत असेल तर आमचं डॅमेज किंवा आमचं नुकसान झाल्याशिवाय आम्हाला हे काय आहे हे समजत नसतं. रेडिएशनचा सगळ्यात मोठा धोका हा आहे. आज सगळं सायंटिफिक सर्वे वगैरे सांगतात की न्यूक्लिअर रिएक्टरच्या बाजूला सुद्धा तुम्ही वगैरे राहू शकता. 1 केळं खाल्लं तरी सुद्धा तुमच्याकडे रेडिएशन येत असतं. पण मला तर हे अणुभट्टीच्या एक 10 किलोमीटर परिसरात राहणं एका जिवंत बॉम्बच्या जवळ राहिल्यासारखं वाटतं. तो कधी बस्ट होईल किंवा कधी लहानशी चूक झाली तर तिथे काय होईल हे सांगता येत नाही. आणि जगातलं कुठचंही सरकार तुम्हाला सगळी माहिती सातत्यानं देत असत नाही. काही नाही काही लपवलं जातंच. त्यातला चांगला भाग नेहमी तुमच्यापर्यंत आणला जातो आणि जो धोक्याचा भाग आहे जिथे लोक पेटून उठतील अशा गोष्टी सांगितल्या जात नाहीत. मला अनेकदा असं वाटायचं की तुम्हाला जर का अणुऊर्जा एवढी हवीच आहे तर ती राजस्थानकडे किंवा पाकिस्तानच्या बॉर्डरवर करा ना. इथे तुम्ही विस्थापितांसाठी जो करोडो रुपये खर्च करणार आहात आणि कुलिंग वॉटर हा जर का तुमची मुख्य समस्या आहे तर तिकडेही तुम्हाला समुद्राचं पाणी मिळू शकेल. तुम्ही तिकडे का जात नाही तर पैशाच्या दृष्टीनं परवडत नाही असं काही जणांचं उत्तर असतं. काही जणांची आणखी काही उत्तरं असतात. शेवटी विस्थापित होणं याच्यासारखी वाईट गोष्ट नाही. आपल्या सरकारचा जो इतिहास आहे अगदी 70 वर्षापूर्वी कोयना डॅम झालं त्यावेळी जे विस्थापित झाले ते अगदी मध्य प्रदेशातला जो मध्ये एक प्रोजेक्ट झाला तिथपर्यंत विस्थापितांना एका मर्यादेनंतर सरकार वाऱ्यावर सोडून देतं आणि मग तुमचं तुम्ही जगा असं होतं. ही वेळ आमच्यावर कशासाठी यायला हवी. आम्ही एवढा मोठा त्याग कुणासाठी करायचा अशा मताचा मी तरी आहे. मलाही माहित आहे की अणुऊर्जा ही आमची गरज आहे, आम्हाला ती हवी आहे, फक्त ती आमच्या डोक्यावर नको एवढंच. ह्याच्यातले एक्सपर्ट दुधाचार्य जे असतील ते उद्या येऊन प्रचार करतील, गावोगावी
घरोघरी सुद्धा काय जपानमध्ये एवढं आहे, अमेरिकेमध्ये आहे, इंग्लंडमध्ये आहे, जे कुठे काय होतंय आम्ही लक्षात घ्या. हे मी कशाच्या ह्याच्यातून बोलतोय लक्षात घ्या. ज्यावेळी मुळग्याला कोळशाच्या आधारे विद्युत प्रकल्प होत होता त्यावेळी त्यांचे तोटे फायदे हे सगळं आम्ही अभ्यास मी स्वतः इंद्रायत फारसं त्याचं काय झालं नव्हतं. फार प्राथमिक स्वरूपाचा आम्ही विरोध केलेला होता आणि नंतर मोठं राजकारण झालं ते जाऊ दे. तर आम्हाला जी माहिती होती ती आम्ही यांच्यापर्यंत पोहोचवली. पण असे काही त्यावेळी व्हिडिओ पण होते की इथे ह्या बघा प्रकल्प आहे, रायगडमध्ये प्रकल्प आहे, इकडे प्रकल्प आहे, तिथे काय होत नाही. त्याच्या उलट असेही व्हिडिओ होते, इथे शेती वाट लागली, इथे पाण्याची वाट लागली, लोकांना त्रास झाला, असं दोन्ही बाजूनी सांगितलं जातं. तर आपल्याला नेमकी खरी बाजू समजून घेऊन आणि याच्यात बिलकुल राजकारण महत्वाची गोष्ट, ह्याच्यात प्रचंड राजकारण होणार आणि तुम्हाला आम्हाला त्याच्या खाली दबवलं जाणार लक्षात घ्या. तेव्हा हे फक्त लाथ मारायची राजकारणानं आणि आपल्याला काय करायचं ते करूया. बरोबर एवढंच मला सांगायचं. करणारी लोक आहेत. साईनाथ गावकर म्हणून एक पत्रकार आहे कुणकेश्वरचा, तो पूर्ण या प्रकल्पाच्या बाजूने आहे. तो प्रकल्प कसा चांगला आहे किंवा काय आहे ते सगळं तो ते आपल्या व्हिडिओवरनं टाकतोय. FB वर त्याच्या विरोधातले एवढे मेसेज आहेत किंवा एवढे कमेंट्स आहेत, पण तो त्या वाचतो की माहिती नाही. पण एकदम त्याला आपल्या याच्यात म्हणतात, मालवणी भाषेत म्हणायचं की मेगा प्रोजेक्ट माझ्या मते बापट हा मेगा होणार आहे का? मेगा प्रोजेक्ट होणार आहे. हजारो लोकांना नोकऱ्या मिळणार. बिलकुल झूट काही नाही. झाडू मांडायची सुद्धा नोकरी तिथे नाही मिळणार आहे लक्षात घ्या. बिलकुल काही नोकरी कसली मिळणार नाहीये. फक्त आपल्याला त्याचा दुष्परिणाम तेवढे भोगावे लागणार आहेत. आणि काही भाग मला वाटतं सोडूनच यावं लागतं. उदाहरणार्थ समजा तिकडे झाला तर सडेवाडी मोरवा सगळं नाही मुनगे आणि हिरवे पूर्ण गावच खाली करायला लागणार, हे होणार आहे. पूर्ण खाली करायला लागेल. आंबा बागायतदारांच्या प्रश्नाच्या वेळी सुद्धा सगळे आम्ही पुढे धावत होतो मिटिंगला. थोडेसे लोक यायचे, नंतर तिकडे थोडेसे यायचे आणि शेवटी बघितलं मागे वळून तर 4 लोक पण नव्हती, कोणच नव्हते. मुंबईच्या आंदोलनाला मी सोडून सुद्धा 7 जण फक्त गेले, मी सुद्धा गेलो नव्हतो. म्हणजे अशी परिस्थिती ह्या आंदोलनाची होते. त्यामुळे जर तुम्हाला खरोखरच आंदोलन करायचं असेल तर अगदी पोटतिडकीनं करा, नाहीतर घरात गप्प बसा, आपला सगळा गाजा गुंडाळा आणि दुसरीकडे जायचं तुम्ही ठरवून द्या. सगळ्यात पहिलं म्हणजे आता अणुऊर्जा प्रकल्प किंवा अणुऊर्जा म्हणजे काय इथनं सुरुवात केली पाहिजे. अणुऊर्जा काय इथून सुरुवात केली पाहिजे. ती घातक कशी आहे ती लोकांना समजावून सांगितली पाहिजे, तरच लोकांना त्याची जागता समजणार आहे. आता अणुऊर्जा म्हणजे काय, आता सोप्या भाषेत, मी टेक्निकल भाषेत तुम्हाला सांगणार नाही, अगदी थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की अणुऊर्जा म्हणजे काय. तर अणुऊर्जा म्हणजे काय, तर एक त्याच्यात ऊर्जा निर्माण करायची आहे. ऊर्जा निर्माण करायची आहे आणि त्याच्यावरती काहीतरी एक यंत्र चालवायचं आहे, त्याच्यातनं त्यांना काहीतरी एक वीज तयार करायची किंवा इतर काही त्याचा वापर करायचा असेल. तर अणुऊर्जा याचा एक सुंदर आणि सोपं उदाहरण जर बघायचं असेल तर आपलं सूर्य जो आपल्या डोळ्याने दिसतो, तर सूर्यावरती हेलियम नावाचा एक धातू असतो आणि त्याच्यावरती एक न्यूट्रॉन पडल्यानंतर एक न्यूट्रॉन गेला त्या हेलियम वरती, तर त्याच्यातून 3 न्यूट्रॉन तयार होतात आणि त्यात प्रत्येक एकातनं 3, म्हणजे अशी ती अनकंट्रोल, त्याला तुम्ही कंट्रोल करू शकत नाही अशी ती रिॲक्शन तयार होते. आणि ती रिॲक्शन एकदा जर चालू झाली तर त्याला एंड नाही. म्हणजे सूर्य आपल्यापासून एवढ्या लांब असून सुद्धा एवढी दाहकता आपल्याला इथे जाणवते, तर मग उद्या या अणुऊर्जा प्रकल्पाची दाहकता किती असेल, म्हणजे त्याची जी तयार होणारी हीट किती असेल. आता ह्याच्यात काय होतं, तर ती अनकंट्रोल न राहता ती इथे धातू वापरला जातो हेलियम, आणि हेलियम धातूपासून जी हीट तयार होते त्याचा वापर त्यांना करायचा असतो. आता हेलियम हा धातू असा आहे जो रेडिओ ऍक्टिव्ह, म्हणजे ज्याच्याकडून किरणोत्सर्ग होतं आणि ते समजा आपल्या कुठल्याही म्हणजे पशु म्हणा म्हणजे जिवंत कुठल्याही गोष्टीवर पडलं तर त्याचं सेल डेड करून टाकतं. हा त्याचा पाठीमागचा एक महत्वाचा गुणधर्म आहे. तर हा हेलियम आहे,
तर ह्याच्यावरती एक न्यूट्रॉन सोडला जातो. मग ती कंट्रोल कशी केली जाते रिॲक्शन, तर हा एक न्यूट्रॉन पुन्हा 3 न्यूट्रॉन तयार करतो. हेलियमवरती पडल्यानंतर त्याच्यातून हीट जनरेट होते. मग त्याच्यातले जे 2 असतात ते ऍब्सॉर्ब करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यासाठी कार्बनचा वापर केला जातो. म्हणजे कार्बन रॉड त्या प्लांट मध्ये वापरले जातात आणि त्याच्यातनं ते शोषले जातात इतर 2 न्यूट्रॉन. असं करून ती कंट्रोल करायचा प्रयत्न केला जातो. आणि ती मग ती कशी कंट्रोल करून त्याच्यातनं मग जी हीट तयार होते त्याच्यावरती बाहेरून जाणाऱ्या समुद्राचं पाणी गरम करून त्याची वाफ बनवून मग त्या वाफेवर इतर जी काय ती तुमची संयंत्र चालून त्याचं इतर ऊर्जेत रूपांतर केलं जातं. आता मग आजच्या घडीला म्हणजे ह्याच्या अगोदर अणुऊर्जा ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातातच फक्त होती. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातातच होती. पण आता त्यांनी काय केलंय की या गोष्टीत सुद्धा त्यांनी प्रायव्हेटायझेशन करायचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यासाठी प्रायव्हेट कंपन्यांबरोबर करार सुद्धा झालेले आहेत. ते तुम्हाला न्यूज मध्ये बघितल्यावरती समजून येईल. तर आता आपण बघतोय आजूबाजूचे जे प्रायव्हेट सेक्टरवरनं तयार झालेले प्रोजेक्ट असतील अगदी आपल्या हायवे पासून म्हणजे त्याचं काम किती तकलादू प्रकारचं असतं हे आपण बघतोय. मग आता एक शंका अशी निर्माण होते की उद्या सकाळी समजा त्या प्रोजेक्टचं काम सुद्धा प्रायव्हेटायझेशन मधनं झालं आणि ते त्या तकलादू लेवलचं जर असेल तर नक्कीच तो रिॲक्टर रेडिएशन बाहेर सोडणार आणि त्या सगळ्याचा परिणाम आपल्याला भोगायला 100% लागणार. दुसरी गोष्ट जे पाणी त्याच्यात आतमध्ये जाणार आहे ते पाणी वाफ होऊन बाहेर निघणार. ते त्याची एनर्जी वापरली जाणार दुसऱ्या संयंत्रासाठी. पण ते पुन्हा थंड करायचं असतं. ते थंड करायचं असतं त्याला कुलिंग टॉवर वापरले जाणार आणि मग ते थंड करायसाठी जे पाणी वापरलं जाणार कुलिंग टॉवर मध्ये ते शेवटी समुद्रातनं वापरलं जाणार आणि मग शेवटी जे गरम झालेलं पाणी आहे ते समुद्रात सोडलं जाणार. त्याच्यामुळे या सगळ्याचा परिणाम त्या मच्छीमार किंवा तिथले जे आजूबाजूचे सहजीवन जे म्हणतात समुद्रातलं त्या सगळ्यावरती होणार आहे. म्हणजे ही दाहकता सगळी आपल्याला समजावून इतर लोकांना सांगायला लागेल. कारण बऱ्याच आंदोलन किंवा मोर्चा सभा बघितल्या की काय माहिती ग्रामपंचायतीचे लोक ते काय बघून घेतील मी फक्त सही केले ना माझा काम झाला इथपर्यंतच लिमिटेड असतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर प्रत्येक घरात जाऊन ते सगळं समजावून सांगायला लागेल. लोकमत आणि जनमत तुमच्या सगळ्यांच्या सोबत घ्यायला लागेल तरच हा तुमचा विरोध तिथे ग्राह्य धरला जाईल. नाही तर मला वाटतं आमच्यासारखी 4 टाकी गेली तर कोण कुत्र विचारणार नाही. त्याच्यामुळे ठरवताना आता कसं आहे तुम्ही म्हणाल की आता आमची पिढी तर ह्याच्यात जाईल प्रकल्प तयार होईपर्यंत आमची पण पिढी जाऊ शकते याच्यात. पण पुढच्या पिढ्यांचं मात्र भरपूर कठीण होऊन बसेल. म्हणजे सगळ्याच बाबतीत अगदी जनुकीय बदलापासून सगळं त्याच्यात आलं. म्हणजे आमचं माणसाचं कसं नाही सगळं प्राणी आले अगदी म्हणजे तुमचा निसर्ग आला. आता त्या प्रकल्पातून निघणारी जी वाफ असेल ना ती आपल्या आंब्यावर तर एकदम म्हणजे वाईट प्रकारात ते दुष्परिणाम दाखवून दे. एक तर आपला हापूस आंबा फळांचा राजा आणि तो एवढा सेन्सिटिव्ह आहे ना तर त्याला क्लायमेट चेंज झाला तर काय होतं ते आपण यावर्षी बघितलं. आता जर प्रकल्प इथे आला ना तर आंबा हा विषय तिथनं संपून जाईल. थँक्यू.